रायगडमधलं रायगडमधील एक जबरदस्त पंच म्हणून त्यांची गणना केली जाते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि अनेक शृंखलामध्ये मोठमोठ्या शृंखलामध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये ज्यांना बघतो आणि अगदी पारदर्शक असे निर्णय प्रत्येकवेळी देत असतात असे संतोष चौधरी शिरडोन यांचं या शृंखलेसाठी आणि आयोजकांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आल्यात. त्या शुभेच्छांचा संतोषजी चौधरी आम्ही मनापासून स्वीकार करतो. तसेच शिरडोन संघाला सुद्धा शुभेच्छा त्यांच्याकडून आल्यात. धन्यवाद संतोषजी चौधरी, आपल्या शुभेच्छांचा मनापासून आम्ही आयोजक म्हणून स्वीकार करतोय. धन्यवाद. ओळ्यात मैदानात श्रीराम शिरडोन संघाची सलामीची जोडी दाखल होते. एका बाजूला आपण रोशन पवारला पाहू शकता आणि त्याच्यासोबत पवन टकले ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या. पिरकोन 11 पिरकोन संघानं प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांची पण मॅच पाहतोय. आचारातील पहिला सामना जिंकलाय सतीशमुती गावदेवी गावठाण या संघानं आणि त्यामुळे विनंती केली जाते गोलंदाज गणेश तरे गोलंदाज दाखल झाला. पहिले षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकला आपण रोशन पवारला पाहतोय. नॉस्ट्राईक एंडला पवन टकले दाखल झाला. 5 षटकांची मॅच. क्षेत्ररक्षण पाहायला गेला तर एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑन रिजन मध्ये तैनात केलाय आणि एक क्षेत्ररक्षक आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहू शकता. पहिलाच बॉल गेम ऑनचा इशारा. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळून काढायचा होता. रोशन पवारचे आपण इकडे तर स्टाईल पाहिलीत. अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये चांगला खेळ नेहमीच करणारा खेळाडू श्रीराम शिरडोन. गणेशचा हा बिग वन बॉल पाठीमागच्या दिशेने यष्टिक्षकानं सोडून दिला होता. पाठीमागं चांगलं प्रोडक्शन आहे. चेंडू अडवला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळतात. हा वेग आहे. एकत्र ओळख आहे पिरकोण संघाची. विशाल गावण असेल, गणेश तरे असेल, हे नामांकित खेळाडू आहेत आणि या खेळाडूचा नेहमी बोलबाला राहिला. उरण पूर्व विभागातील एक मातब्बर संघ म्हणून या संघाकडे पाहायला जातं आणि पिरकोण संघाची एक वेगळी ओळख, एक वेगळी दहशत नेहमीच या विभागात पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला खरं तर शिरडोन संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य संघ आहे. समोर रोशन पवार सारखा एक नामांकित खेळाडू. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षण थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट केला देखील होता. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. शरीरापेक्षा थोडासा दूर चेंडू राहिला त्यामुळं एक्स्ट्रा धाव जोडली जाते. एकेरी धावेने तर सुरुवात झाली बॅटिंग करणाऱ्या श्रीराम शिरडोन या संघाची. रोशन पवारला सध्या आपण स्ट्राईकला पाहतोय. पवन टकले तेवढाच एक हार्ड हिटर हा खेळाडू आहे. अनेक तुम्हाला मान्यवर सध्या व्यासपीठावर पाहायला मिळतात. टप्प्याचा बॉल वाईडिश लॉंग ऑन रिज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याने चेंडू अडवला जातोय. एकच धाव इथून मिळेल आणि या एका धावेने धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 2 धावा. वेग प्रचंड आहे गणेशकडं. त्याचा बॉलिंग आपण ऍक्शन पाहिला, त्याचा रिदम पाहिला तर अचूक टप्पा आहे. तेवढाच वेगवान चेंडू तो रिलीज करतोय त्यामुळे थोडेसे कनेक्ट करणं कठीण बनतं फलंदाजांना. आणि चांगला वेग असल्यामुळं तेवढ्याच भन्नाट वेगानं तो गोलंदाजी करतोय. पहिली षटक हाताळत असताना त्याच्याकडे प्रचंड क्वालिटी आहे हे त्यानं सिद्ध केलंय. गणेश तरेचं पण कौतुक करूयात. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं पवन टकलेचा फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये एका टप्प्याने चेंडू चाललाय ओव्हर द रोप. या दुसऱ्या मॅच मध्ये आलेला हा पहिला चौकार. स्वागत केलंय पवन टकलेनं. गणेश तरेच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर खेळत असताना त्याच्या बॅटमधून आलेला समोरच्या दिशेनं लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करणारा पहिला चौकार पाहायला मिळालाय.
धावा बनवू शकतात हे ठाऊक आहे श्रीराम शिरडोन संघाला, कारण याच क्रीडांगणामध्ये त्यांना पहिली ट्रॉफी मिळाली होती दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये, त्यामुळे या मैदानाचा त्यांना चांगला अभ्यास आहे. गणेश तरी चा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वाईड इश लॉंग ऑन रेंज मध्ये ब्लँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू अडवण्याचा देखील प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, पण त्याला चेंडू फसवून चाललाय सीमारेषच्या पलीकडं. बॅक टू बॅक पवनच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. दोन चेंडूवर दोन चौकार आलेत पवन टकलेच्या बॅटमधून. आक्रमक खेळाडू आहे, हार्ड हिटर, त्याच्याकडे मोठी फटकी खेळण्याची क्षमता आहे हे त्यांना मागील दोन चेंडूवर दाखवलंय. दोन चेंडू खेळत असताना त्याच्या बॅटमधून 8 धावा देखील आल्यात. 5 चेंडूमध्ये श्रीराम शिरडोन संघानं 10 धावा जमा केल्यात. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाज गणेश तरी सध्या गोलंदाजी करतोय, एक नामांकित हा देखील गोलंदाज आहे. सुरुवात चांगली राहिली दोन्ही संघाच्या बाजूनं, पण सध्या अटॅक करतोय पवन टकले. या बेलचा बॉल वेगानं खरं तर हाताळला. शेवटचा बॉल डॉट पाहायला मिळालाय. पहिल्या षटकात इथं खेळ समाप्त होतोय आणि प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हारून बॅटिंग करत असताना श्रीराम शिरडोन या संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमा केल्यात श्रीराम शिरडोन या संघानं. पहिले षटक दोन्ही संघाच्या बाजूने गेलं. दोन चौकार पवन टकलेच्या बॅटमधून आलेत. रोशन पवार सध्या 3 चेंडू खेळलाय, त्याच्या बॅटमधून एक धावा आल्या. गोलंदाज प्रसाद गावण उरण पूर्व भागातील एक सर्वात बेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. अनेक शृंखलेमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला आणि पिरकोण संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून प्रसाद गावणकडे पाहिलं जात आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये मालिकावीराच्या सायकल सुद्धा खेळाडूला मिळाल्यात. असा प्रसाद सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालाय. स्ट्राईकला पण रोशन पवारला पाहू शकतोय ऑन द स्ट्राईक. या बेलचा बॉल प्रचंड वेग, प्रसाद गावणची क्वालिटी सध्या तो सिद्ध करतोय. पहिला चेंडू भन्नाट वेगानं झपकन यष्टीच्या हातामध्ये पाहायला मिळाला. ज्या प्रकारे गणेश सदीचे आपण चेंडू पाहिले होते आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून सध्या गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज प्रसाद गावण यांना पाहू शकता. एक नामांकित बेस्ट ऑलराऊंडर म्हणून प्रसादकडे पाहिला जात आहे. पिरकोन 11 पिरकोन 1 टीम 1 ड्रीम हा संघ सध्या पाहायला मिळतोय. यावेळचा फटका रोशन पवारचा समोरच्या दिशेने खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत. महत्वाचा झेल इथे कॅरी केला जातोय आणि पहिला हादरा लागलाय श्रीराम शिरडोन संघाला. फलंदाज रोशन पवार होतील झेल बाद. त्यामुळं जे 10 संघ खेळणार आहेत त्याला विशेष महत्वाचा आम्ही आजचा निर्णय कळवतोय. हायेस्ट स्कोरला कुठल्या प्रकारचा बाय नसणार आहे. जी आपल्याला समोर स्क्रीन दिसते, बॅक स्क्रीन पाठीमागे एस्टेकियाच्या, जिथं सचिन ठाकूर आणि निखिल पाटील यांचा बॅनर आहे, तिथून तुम्हाला समोरच्या स्ट्रेट ब्लॅक स्क्रीन जिथे कॅमेरामॅन आहे तिथपर्यंत धावत जायचं आहे. जो पहिला कॅप्टन किंवा एखादा खेळाडू दाबेल ज्या टीमचा, जो पोहोचेल त्याला बाय दिली जाईल. ही पहिली बाय असेल. ही विशेष सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रसाद गावणचं षटक चालू आहे. 2 चेंडू त्यांना हाताळलेत, एकही धाव खर्ची केली नाही. महत्वाचा खेळाडू त्यांना बाद केलाय. कमालीची गोलंदाजी आहे. उरण पूर्व विभागातील एक नामांकित खेळाडू हा देखील राहिलाय. बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळत असतो आणि आज मात्र स्वतःला त्यानं सिद्ध केलंय. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप मिळत असते आणि आज स्वतःला सिद्ध या क्रीडांगणामध्ये करत असताना जासईच्या क्रीडांगणामध्ये अनेक खेळाडू चर्चेमध्ये आलेत.
आणि सध्या नवीन खेळाडू दाखल होतोय प्रतिकेश वास्कर, तिसऱ्या क्रमांकावर हा दाखल झालाय खेळाडू. शिरडोन संघ म्हटल्यानंतर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची ही भूमी आहे. इथं संघर्ष करणं येतं शिरडोन संघाला. संघर्ष, जिद्द, मेहनत, चिकाटी सर्व गोष्टी शिरडोनकडे आहेत. यावेळचा बॉल प्रसाद गावणचा आपण विशेष कौतुक करूयात. काय प्रचंड वेग आहे. बऱ्याचशा प्लॅटफॉर्म मध्ये खेळत असताना एक वेगवान गोलंदाजी त्यांना नेहमी केले. आणि आज या क्रीडांगणामध्ये खंडोबा क्रिकेट क्लब जासे आयोजित सरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये सुद्धा आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेत. या विकेटनं आज खरं तर गोलंदाजांना प्रेमात पडलाय. मागील 2 रात्रीमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला या क्रीडांगणामध्ये. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. सिंगल रन्स इथे मिळेल. बऱ्याच उशिरानं खरं तर एक धाव येताना पाहायला मिळते. एकेरी धावेनी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 11 धावा. 1 बाद 11 धावपटला धावा पाहायला मिळतात. स्ट्राईक लालाय पवन टकले, ज्याच्याकडे प्रचंड क्षमता मोठे फटके खेळण्याची. तो सुद्धा स्ट्राईक लालाय. समोर प्रसाद गावण, लोवर फुल टॉस, समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. मिड ऑन पर्यंत तो धावत आलाय आणि त्याने चेंडू पकडलाय. फक्त या चेंडूवर मिळाला जाईल ही एकेरी धाव. आणि एकेरी धावेनेशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 12 धावा. पनवेल तालुक्यातील शिरडोन संघ तर दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील उरण पूर्व विभागातील हा पिरकोण संघ सध्या मैदानात खेळतोय. यावेळचा बॉल प्रचंड वेग, यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. इथून शेवटचा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त प्रसाद गावणनं एकच धाव खर्च केली आणि 2 धावा त्याने खर्च केल्या आणि महत्वाचा एक खेळाडू त्यानं बाद केलाय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 12 धावा. सरासरीनं प्रथमतः धावा बनवल्यात जय श्रीराम शिरडोन या संघानं. गोलंदाजानं आज जणू काय जेर बंद केलाय. धावांना लगाम लावण्याचं काम केलंय ते म्हणजे पिरकोन या संघानं. शिरडोन सारख्या बलाढ्य संघावर आज थोडस गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी चांगल्याशा रीतीनं त्यांना अडवून ठेवलंय म्हणावं लागेल. कारण मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर राहिलाय तो म्हणजे शिरडोन टीम. स्ट्राईकला आहे पवन टकले. प्रचंड क्षमता या खेळाडूकडे. हार्ड हिटर खेळाडू आहे. गोलंदाज अक्षय पाटील तिसरी षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय. 12 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. अकुट टप्प्याचा बॉल शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा देखील प्रयत्न होता. शरीरापेक्षा दूर राहिला. अलॉंग द बॉडी एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव मिळाली जाईल. आणि या एका धावेने धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 13 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. दरम्यानच्या कालावधीमध्ये केळवणे संघाचे कॅप्टन इथे येताना पाहायला मिळतात. डेव्हिड इलेवन केळवणे, अजय घरत यांचं इथं आगमन होतंय. त्यांना सुद्धा विनंती आपण या व्यासपीठावर. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा होता. शरीरापेक्षा दूर टाकण्याचा हा देखील प्रयत्न आहे. शरीर बॅटच्या फ्लो पासून थोडस दूर चेंडू टाकताना सुद्धा गोलंदाज पाहायला मिळतात. जेणेकरून एखादा मोठा फटका येऊ नये हा सातत्यानं प्रयत्न असतो गोलंदाजांचा. जेणेकरून त्याच्या बॅटच्या मिरिट पासून चेंडू दूर ठेवत असतात गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला सध्या मिळते. 2 जरी खराब चेंडू त्याने टाकले असतील. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न काय हा खरं तर रिप्ले पाहायला जरूर आवडेल. गोलंदाज अक्षय पाटील ज्या वेगानं आलाय, चेंडू रिलीज केलाय, स्वतःला त्यानं झोकून ठेवलं होतं. गुडघा फोल्ड करून आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता पण प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. ही क्वालिटी आहे आई एकविरा इव्हेंटची. कौतुक करूयात त्यांचं. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि या एका धावेने धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या 15 धावा.
शांत आणि संत सुरुवात पाहायला मिळते, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या श्रीराम शिरडोन या संघाची. याच क्रीडांगणामध्ये खेळत असताना त्यांनी सांगितलं होतं की 19 इंट्रे आम्ही खेळलो, एकही ट्रॉफी मिळाली नाही, पण या मैदानात आलेत आणि त्यानंतर उपविजेता संघ हा श्रीराम शिरडोन संघ ठरला होता. आणि त्यामुळं इथून या मैदानाचा त्यांना दांडगा असा अभ्यास आहे. या मैदानावर ते बरेच वेळा खेळलेत, पण आजची रात्र वेगळी आहे. यावेळचा फटका जरूर चांगला, पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रिजन मध्ये थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकच धाव मिळेल, एका धावेने धावपट्टा धावा पाहायला मिळतील, त्या 16 धावा पाहायला मिळतात. सोळा धावा धावपट्टावर पाहायला मिळतात. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल, कारण आज बरीचशी मोठमोठे संघ आहेत. डेव्हिड इलेव्हन कळवणे याचे सुद्धा पाठीराखे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑन रेंज मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फक्त एकच धाव मिळेल. थ्रो देखील चांगला येतोय. पिरकोण संघाची आज वेगळी ओळख पाहायला मिळाली. गोलंदाजी सुद्धा चांगली होती आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करताना खेळाडू पाहायला मिळतात. त्यामुळे फक्त या चेंडूवर एकच धाव. अनेक सारी आज प्रेक्षक मैदानाच्या बाहेर या स्पर्धेला एन्जॉय करतात. पहिल्याच प्रयत्नामध्ये खंडोबा क्रिकेट क्लब दासी यांनी घवघवीत यश मिळवलंय. यावेळचा हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला जातोय. कॉटन बॉल दुसरा हादरा लागलाय श्रीराम शिरडोन या संघाला आणि फलंदाज पवन टकले प्रतिकेश वास्कर होईल झेलबाद. नवीन खेळाडू मैदानात दाखल झाला. या खेळाडूची की वेगळी दहशत, की वेगळी ओळख शिरडोन गावानं पाहिलंय. नेहमीच अशा अनेक अडचणीमधून शिरडोन संघाचा तारणहार ठरणारा खेळाडू सध्या मैदानात दाखल होतोय. मिडल ऑर्डरला येणार आणि त्याचं आक्रमण नेहमी पाहायला मिळत आहे. या मॅच मध्ये तो त्याची बॅटिंग फार इम्पॉर्टंट आहे, कारण आता अडचणीमध्ये सापडलाय. कोणाची तरी चावी मिळाल्या, ज्याला किचन आहे, स्कूटीची चावी आहे कदाचित, ऍक्टिवाची. ओळख पटवून त्या वाहनधारकांनी इथून ती चावी घेऊन जा. ज्याला किचन आहे, स्कूटीची चावी एका प्रेक्षकाला मिळाली, ती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे, तपासून घ्या. शेवटचा बॉल या षटकातील. वेग प्रचंड आहे, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 18 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या श्रीराम शिरडोन या संघाच्या धावपटलावर 2 बाद 17 धावा. धन्यवाद डीजे ऑपरेटर. आपण ऑन द स्क्रीन यशस्वी खरं तर तिन्ही उद्योजकांना पाहताय. कामगार नेते रवी शेठ घरत, विद्यमान सरपंच संतोष शेठ घरत आणि माणिक शेठ म्हात्रे. खरं तर मास्टर माइंड हे तिन्ही व्यक्तिमत्व यशस्वी कोण होतात? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच आहे हे जे सिद्ध करतात ना, ते यशस्वी होतात. आणि खरं तर विद्यमान सरपंच साहेबांसाठी एकच म्हणेन की सिंहासन शोधत बसू नका, स्वतः सिंह बना. तुम्ही ज्या जागेवर बसाल त्या जागेचं सिंहासन होईल. स्वतःचं व्यक्तिमत्व आज या उद्योजक धंद्यामध्ये असेल किंवा समाज क्षेत्रामध्ये स्वतःला ज्यांनी झोकून दिलंय आणि आज सलग्न 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 वेळा सरपंच पदावर विराजमान होणारी त्यांच्या नावाची जी स्पर्धा आहे, अशी संतोष शेठ घरत यांना आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता. आणि त्यांच्या समवेत कामगार नेते रवी शेठ घरत आणि या स्पर्धेचे जनक माणिक शेठ म्हात्रे यांना पाहतोय. गोलंदाज दाखल झालाय प्रसाद गाबणचा. पहिलाच बॉल वेगानं त्यानं हाताळला. ही ओळख राहिलंय उरण पूर्व विभागाची एक वेगळी दादागिरी, वेगळी दहशत काय असते हे गोलंदाजानं आज दाखवलंय. नेहमीच पिरकोण संघाचा जर पाहिला तर बोलबाला प्रचंड राहिलाय.
पहिलाच बॉल प्रसादचा डॉट आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील केली जाते, पण स्वतः फलंदाजानं क्रीज सोडले. ही तर स्पोर्टमॅनशिप पाहायला मिळते, खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. कौतुक करूयात आपण पवन टकलेचं, ज्यानं स्वतः मैदान सोडलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा खेळाडू वृत्तीसाठी. मला तर या आपल्या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय अतिथी वाजीकर शेठ यांचं आगमन झाले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही या शृंखलेमध्ये सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करतोय. ऑन द स्क्रीन आपण पाहू शकताय मयूर सिक्युरिटी फोर्सचे ओनर, सलग 4 वर्ष उरण प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी संघ पुरस्कृत केला होता, अशी मयूर माणिकशेठ म्हात्रे यांना आपण स्क्रीनवर पाहिलं. त्यानंतर आपण सुमितला पाहू शकताय, विनीतला पाहू शकताय ऑन द. लगेच आपण स्वागत कक्षाकडे जाऊया. या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले सन्माननीय अतिथी वाजीकर शेठ यांचं सहर्ष स्वागत केले जाते. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन मयूर म्हात्रे यांच्या वतीने त्यांचं या टीमचे ते सल्लागार आहेत आणि अशाच थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद प्रत्येक टीममध्ये असणं गरजेचं असतं. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात. पुन्हा जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. प्रसाद गावण गोलंदाज दाखल झाला. डावखरे आता जे फलंदाज येत आहेत, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा हा देखील प्रयत्न होता. शरीरावर इजा देणारा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय, या चेंडूवर बॅट स्वरूपात मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागल्या जातील. त्या 18 धाबा पूर्णपणे जखडून ठेवलंय ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या श्रीराम शिरडोन या संघाला. कमालीची गोलंदाजी आज उरण पूर्व भागातून येऊन आज या जासईच्या क्रीडांगणामध्ये मैदानात खेळत असताना जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल ना प्रसाद, तेव्हा तुम्ही प्रसिद्धीच्या धोतामध्ये याल. कारण या क्रीडांगणाने अनेक काही रेकॉर्ड पाहिलेत, अनेक सारे खेळाडूंना घडवलंय. यावेळचा फटका मिस्तामिक स्ट्रोक आहे, यष्टिरक्षक आहेत. आणखीन एक मोठा हादरा लागलाय श्रीराम शिरडोन या संघाला आणि इथून फलंदाज होईल आणखीन एक झेलबाद प्रभाकर टकले. बॅक टू पॅव्हिलियन. यापुढील होणारा सामना सचिन स्मृती ओडापोन वहाल आणि त्यांच्या विरुद्ध डेव्हिड 11 केळवणे, दोन्ही संघाच्या कॅप्टनला ही पहिली इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. ओडापोन वहाळ आणि त्यांना फाईट करेल डेव्हिड 11 केळवणे. आजच्या दिवसात ते आजच्या रात्रीतील होणारा हा तिसरा सामना. 6व्या क्रमांकावर तेजस चौधरी, आणखीन एक डावखरे आताचा हा आक्रमक खेळाडू दाखल झाला. डाऊन ऑर्डरला तो येत असतो. प्रसाद गावण सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल स्वतःच्या फॉलोतून अडवण्याचा देखील प्रयत्न होता. समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो देखील कमालीचा येतोय. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 19 धावा. प्रसादला पण पाहायला गेला तर जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टची तर जी लेदर प्रीमियर लीग होत असते उरण प्रीमियर लीग, त्यामध्ये लेदर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तो चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असतो. असा प्रसाद सध्या गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल उडालाय. बॅकवर्ड रिज मध्ये टिकला जातोय झेल आणि आणखीन एक मोठा हादरा लागलाय श्रीराम शिरडोन संघाला. 5व्या क्रमांकाचा खेळाडू होईल झेल बाद. नवीन खेळाडू 7व्या क्रमांकावर योगेश चौधरी दाखल होतोय. 2 षटक हाताळली, ज्या खरं तर गोलंदाज प्रसाद गावणचं विशेष आपण कौतुक करूयात, ज्यानं धावा फक्त खर्ची केल्या 4 आणि त्यामध्ये त्यांना 4 खेळाडूंना देखील बाद केलाय. काय कमालीची गोलंदाजी प्रसाद गावणनं केलाय. 12 चेंडूमध्ये अवघ्या 4 धाबा, 4 खेळाडूंना त्यांना बाद केलाय.
शेवटचं षटक. एक करता नामांकित हा गोलंदाज विशाल गावंड देखील दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी. व्यवसाय संघातून खेळताना आपण विशालला देखील पाहिलंय. त्यावेळेचा बॉल आल्या स्वागत केलंय, लॉफ्टेड फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. आजच्या रात्रीतील आलेला आणखीन एक मोठा षटकार. चार षटक स्ट्रगल करत होता श्रीराम शिरडोण संघ. आणि एवढं सांगू शकतो की श्रीराम शिरडोण संघाला जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुलं नाही. भगवान गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. कदाचित पहिल्या चेंडूवर षटकार आलाय विशाल गावंडच्या विरुद्ध बॅटिंग करणाऱ्या तेजस चौधरीच्या बॅटमधून. यावेळचा हा पटका मिस्टामिंग स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज आलाय. आणखीन एक मोठी विकेट, स्वतः गोलंदाज विशाल गावंडनं झेल कॅरी केलाय. 6व्या क्रमांकाचा खेळाडू होईल झेल बाद. मधील शेवटचे 4 चेंडू आहेत. विनंती आहे सचिन स्मृती ओढापण वहाळ टीमच्या कॅप्टनला आणि त्यांच्या विरुद्ध डेव्हिड 11 केळवणीच्या कॅप्टनला 4 चेंडू संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. आजच्या रात्रीतील होणारा तिसरा सामना सचिन स्मृती ओढापण वहाळ आणि त्यांच्या विरुद्ध डेव्हिड 11 केळवणे. पनवेल तालुक्यातील हे दोन्ही बलाढ्य संघ. विशाल गावंड सध्या गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला आलाय रोहित वाजीकर. या बेलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पल्लू स्कूप हा फटका खेळायचा होता. एक डॉट बॉल पाहायला मिळतो. षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलंय ते म्हणजे विशालनं. कम्मालीची सध्या तो गोलंदाजी करतोय. सुदेश सालुंके याचं आगमन झालंय आणि त्याच्या समेत हार्ड हिटर खेळाडू केळवडे संघाची रण मशीन अजय घरत हे त्यांना पाहायला मिळतात. या बेलचा बॉल पुढे खेळण्याचा देखील प्रयत्न होता. सिंगल रन इथून येईल आणि या एका धाबीने धावपटला धाबा लागल्या जातील. त्या 26 धावा, 26 रन, 26 धावा. धावपटला लागत असताना ओढापण महाळ संगीत दाखल झाला. त्यांचं आपण स्वागत करूया. फुलटॉस बॉल, त्यावर आक्रमण केलंय. आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने फटका खेळलाय. गोलंदाज क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल देखील कॅरी केला जातोय. आणखीन एक हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या श्रीराम शिरडोण संघाला. 7व्या क्रमांकाचा खेळाडू होईल झेल बाद. सना शेवटचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, शरीरापेक्षा थोडासा दूर चेंडू राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात धाव येते. सुदेश म्हात्रे सरांचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपटा धावा लागले गेले त्या 27 धावा, 27 रन्स, 27 धावा धावपटा लागत असताना या वेळचा बॉल वेगानं खरं तर बीट केलाय. शेवटचा बॉल डॉट येताना पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगचा इथं खेळ समाप्त झालाय. नाणेफेकीचा कॉल हारून श्रीराम शिरडोण संघानं धावपटला धाबा जमा केल्या त्या 27 धाबा, 7 बाद 27 आणि 28 धाबांचं आव्हान ठेवलंय पिरकोन 11 पिरकोन संघासमोर. आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथं नाणेफेकी केली जाईल. होणार आहे
सचिन स्मृती ओडोफान वहाळ वृक्ष डेव्हिड एलवन केलवणे दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यावं आणि हा नाणेफेकीचा कॉल विक्रांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतोय आणि दोन्ही संघ बऱ्याच वेळा या मैदानावर येतात आणि चांगली कामगिरी करत असतात. तर यावेळी सुद्धा दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय. पिरकोण सामने team, या लवकर बाहेर. पिरकोण 5 षटकांचे सामने असते. 5 षटकांचे सामने असते. नाणेफेकी होत आहे बघूया. सचिन स्मृती ओडाफान वहाल आणि केलवणे डेव्हिड केलवणे संघाने जिंकलेला सामना नाणेफेक जिंकले. माफ करा, काय विचार असेल? 2 मिनिटात सांगतोय तुम्हाला. निश्चितच या मैदानावर बऱ्याच वेळा आलेला आहात आणि बऱ्याच वेळेला खेळलेला आहात. यावेळी कुठल्या संकल्पनेने आलात तुम्ही? काय नाही, एकच संकल्पना आहे, काय इथं जिंकायचंच आहे आम्हाला एक वेळा तरी. निश्चित बेस्ट ऑफ लक. हे आपल्याकडे सुदेश आहेत, एक अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं आज टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव फार मोठं केलं आहे. सुदेश, नाणेफेकी आपण हारलेले, कदाचित आपल्या वाट्याला फलंदाजी येऊ शकते. काय आकडा असेल, मॅजिक आकडा? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आपण बघतो की बऱ्याच वेळा तुम्ही खेळत असता आणि सचिन ठाकूर जासाईचा छोट्या हा सर्वांचाच तर लाडका आहे, पण तुमच्याशी मैत्रीचे संबंध फार चांगले आहेत आणि प्रत्येक वेळी सचिन स्मृती या नावाने खेळतात. त्याबद्दल काय थोडं सांगणार का मला? हो, इथे एंट्री टाकली का आम्ही नक्की त्याच दादाच्या नावावर एंट्री टाकतो आणि त्याचंच नाव देतो. निश्चितच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय आम्ही या सामन्यासाठी. जसा सामना संपेल, ही दुसरी इनिंग संपेल, तसं लगेचच केलवणे संघाचा आपल्या निर्णयासकट मैदानात उतरायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. येत्या 20, 21, 22 फेब्रुवारी रोजी DJ सॅम व मनीष शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटची स्पर्धा केळवण्याच्या मैदानामध्ये होणार आहे, जिथं फक्त 24 संघांना संधी दिली जाईल. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये असेल, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 25,000 रुपये. मालिकेवरासाठी सायकल पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी टावर फॅन असतील आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याकरता ब्रँडेड शूज दिले जातील. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत समीर कोळी आणि मनीष शिवकर आयोजक आहेत. DJ सॅम व मनीष शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 रणजी क्रिकेटची स्पर्धा येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 20, 21, 22 या रोजी आपल्याला पाहायला मिळेल. 3 रात्रीमध्ये भव्य दिव्य एक रणजी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. पिरकोण टीमचे सलामीची जोडी मैदानात पाठवा. दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या नावाचा ब्रँड या संपूर्ण विभागामध्ये नेहमी सर्वांना ऐकायला मिळत असतो, ज्या नावाची एक वेगळी छाप आहे. असं म्हणतात ना की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि ते वेगळं करून दाखवले आज स्वतःच्या नेतृत्वामुळं. आणि हे नाव आहे SR शेठ यांचं इथं आगमन होत आहे. सतीश शेठ घरत साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय. उद्योगधंद्यामध्ये आज ज्यांनी खरं उंच भरारी घेतलंय आणि उंच शिखरावर ज्यांना आपण पाहू शकता आणि एक युवा उद्योजक आणि खंडोबा क्रिकेट क्लब जासई सरपंच चषक 2025 मध्ये साहेब आपला प्रथमतः शब्द सुमराने आपण स्वागत करतोय. सातत्यानं या संपूर्ण विश्वामध्ये आज जासईच्या उद्योगधंद्यामध्ये स्वतःचा ब्रँड SR या ब्रँडचा खरं तर एक वेगळा दर्जा नेहमी पाहायला मिळाला. असे SR ब्रँडचे ओनर सतीश शेठ घरत साहेबांचं इथं आगमन झालंय. त्यांचा आपण शब्द सुमनाने स्वागत करूयात. मोस्ट वेलकम साहेब. आता ज्यांचं आगमन झालं, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ज्यांचा आपण जोशपूर्ण असं स्वागत केलं, असे माननीय सन्मान्य आदरणीय उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठं नाव गरुड भरारी ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये घेतली आणि त्या कालामध्ये 70च्या दशकामध्ये ज्यांनी उद्योग कसा करावा याचे जणू काही धडेच या विभागाला दिले, असे सन्माननीय सतीश शेठ घरत यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या सतीश शेठ आपलं येथेचे मान सन्मान आम्ही करत आहोत, तो आपण त्याचा स्वीकार करावा. सरपंच साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सतीश शेठ घरत यांचं स्वागत करावं. उद्योग क्षेत्रामध्ये गरुड भरारी
आणि माणिकशेठ म्हात्रे या दोघांनाच विनंती असेल की आपण या दोघांच्या मुळे एक गोड व्यक्तिमत्व ज्याने या क्षेत्रामधील तरुणांना, या विभागातील तरुणांना एक नवा दृष्टिकोन दिला. उद्योगामध्ये तुम्ही पडू शकता आणि यशस्वी सुद्धा होऊ शकता. आणि उद्योगामध्ये ज्यांनी गरुड भरारी घेतली असे माननीय सन्माननीय आदरणीय सतीश शेठ घरत यांचा स्वागत आम्ही करत आहोत. सरपंच सन्माननीय सरपंच संतोष शेठ घरत आणि माणिकशेठ म्हात्रे यांनी विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या गोड व्यक्तिमत्वाचं गोड स्वागत करूया. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये साहेबांचं स्वागत केलं जातं आहे. आपण इथं आलात आणि इथलं वातावरण चैतन्यमय झालं त्याबद्दल आपलं मनापासून खूप खूप आम्ही आभार मानतोय, स्वागत करतोय. धन्यवाद सतीश शेठ. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये विपुल पाटील यांच्याकडे. तेजस चौधरी आलाय, त्याचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवर लॉंग ऑनच्या वरतून चेंडूला पाठवलंय. तेजस पाटीलच्या बॅट मधून आलेला आणखीन एक पहिल्या चेंडूवर हा ब्रँडेड षटकार. सोळा धावा धावपट्टा लागल्या गेल्या. 3 चेंडूवर तेजस पाटीलच्या बॅट मधून मैदानाच्या चौफेर आक्रमण पाहायला मिळते. यावेळी आणखीन एक फटका सजवलाय. मिड विकेट रिजन क्लिअर केलं जात आहे. षटकारानंतर आलेला त्याच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. आणखीन 8 धावांची गरज आहे. तेजस पाटील लवकर सामना संपवण्याच्या दृष्टिकोनातून मैदानात दाखल झाला. तेजस चौधरीच्या विरुद्ध मागील 4 चेंडूमध्ये 20 धावा आल्यात. 28 चा पाठला करायचा होता आणि तेजस पाटीलनं कमालीची सुरुवात केली. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटनं वाईड इश लॉंग ऑनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. आणखीन एक आलेला आकाशाला गवसणी काढणारा उंच उंच लांबच लांब षटकार. स्वागत केलं जातं. 26 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. अवघ्या 2 धावांची गरज आहे. अवघ्या 2 धावांची गरज आहे. यावेळचा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला. शेवटचा बॉल इथं डॉट बॉल पाहायला मिळतं. 5 चेंडूमध्ये 5 मोठे फटके आलेत बॅटिंग करणाऱ्या तेजस पाटीलच्या बॅट मधून. 26 धावा पहिल्या षटकामध्ये. येणाऱ्या अजूनही 24 बॉल जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी केली प्रसाद गावंडनं. संपूर्ण पिरकोण टीमचा पण विशेष कौतुक करूयात की उरणपूर विभागातील मातबर संघ आणि इथे येऊन आपल्या नावाची वेगळी दहशत त्यांनी निर्माण केल्या. दोन्ही टीम आपण रेडी राहा. सचिन स्मृती घोडा पण वहाळ आणि यानंतर होणारा सामना डेव्हिड 11 कळवणे. रोहित बाजेकर गोलंदाज दाखल होतोय. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. समोरच्या दिशेनं वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं आला. फटका फसला आणि इथून मोठी विकेट. सिद्धार्थ म्हात्रे पहिला हादरा लागेल पिरकोण टीमला.
आज रोहित वाजेकरनं मिळवलंय. धाबा अगोदरच कमी आहेत त्यामुळं पहिल्या षटकामध्ये तेजस चौधरीच्या 26 आल्यात. अवघ्या इनमीन आता 2 धावांची गरज आहे. सनील पाटील नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025 ही खंडोबा क्रिकेट क्लबची पहिलीच नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये घवघवीत यश त्यांना मिळालंय. त्यावेळचा बॉल हलक्या तरी खेळून काढलाय. कबरचा दिशेने फटका खेळून काढत असताना आणि हा विनिंग स्ट्रोक येतोय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पिरकोन टीमसाठी. कॉंग्रॅच्युलेशन पिरकोन टीम आणि हार्ड लक श्रीराम शिरडोन टीम. चला टॉस जिंकणारा केळवणी टीम आपला निर्णय घेऊन मैदानात दाखल व्हा.